चला गेम ऑन होतोय. पहिला बॉल, गोलंदाज तयार, कुणाल पेनकर, स्ट्रायकरला फलंदाज गौरव. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्लाइस केला हवेमध्ये, विकेट महत्वाची, खेळाडू उपस्थित आणि हा झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न केले होते नक्कीच एका हातामध्ये झेल पकडण्याचा आणि ही पहिली चुकी झाली आहे पहिल्या चेंडूवरती. जवळजवळ षटकार देखील जाऊ शकला असा, परंतु चांगला एफर्ट, चांगले प्रयत्न आणि इथून सिंगल मिळेल पहिल्या बॉलवरती. गौरवच्या विकेटकडे फार लक्ष केंद्रित केलं जाईल. टीम जांताराच्या बदलापूर आणि बादलची विकेट देखील, हे दोन प्रमुख फलंदाज फार महत्वाचे आहेत. केपी तयार पुन्हा एकदा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, खातं खुलं झालं गौरवचं टीम खरवई संघाचं. ऑल ओव्हर फुल टॉस होता, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळून काढलेला स्ट्रोक अलाउन द कार्पेट, सिंगल मिळेल. बादलचं देखील खातं ओपन होतंय. एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकेल 2 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांची लढत आहे. किती टार्गेट सुरुवातीला बॅटिंग करत असताना फलकावरती लावेल टीम खरवई. गौरव ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल एज लागली होती, बचावलेत, भरपूर बचावले. लक फॅक्टर ऑन असेल कुठेतरी, विकेट किपर पासून थोडासा दूर राहिला चेंडू, अन्यथा हा झेल होऊ शकला असता. मिडवे केलाय, 4 धावा मिळतील. चेंडू कुणाल पेनकर भरपूर चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये. या षटकाचे आपण पाहिले गेले तर आतापर्यंत थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश मिळतंय दोन्ही फलंदाजांना. गौरव आणि बादल ही जोडी. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्या बात आहे, चांगला बॉल. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू नक्कीच थोडासा टॉस होत असताना फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. गौरव सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यश मिळते कुणाल पेनकरला. जलद गती गोलंदाज आहे. कुणालकडे व्हेरिएशन वेग देखील भरपूर आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक चेंडू या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फुटवर्कचा वापर, डान्सिंग डाऊन द विकेट. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर. सरळ चेंडू रॉकी बाईच्या KGF मध्ये दाखल. षटकार. खेळाडूकडे जसा त्याने षटकार ठोकला तसा बॅटला चुंबन देखील घेत असताना फलंदाज गौरव. धावसंख्या षटकारानं पुढे सरकली, ती फलकावरती पोहोचली. 8 धावा. शेवटचा बॉल आहे षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला खेळायचं होतं, परंतु वेग भरपूर होता चेंडूमध्ये. वाईड यॉर्करचा वापर केला, सफल ठरलाय. सफल ओव्हरची समाप्ती मिळणे, कारण की ज्या प्रमाणे आपण पाहिलं गौरव आणि बादल एक अटॅकिंग बॅट्समॅन आहेत, त्यांच्या अगेन्स्ट फक्त 9 धावेचं हे पॉवर प्लेचं षटक हाताळलंय गोलंदाज कुणाल पेनकरनं. व्हेरी गुड बॉलिंग. धाव फलकावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता पॉवर प्ले या ठिकाणी कंप्लीट झालं आणि आता दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजीतील दुसऱ्या ओव्हरमध्ये जियाद. येस, पॅनल्टीच्या 2 धावा या ठिकाणी आम्ही त्या खरवई टीमच्या स्कोर कार्डमध्ये ऍड करतोय, म्हणजे एकूण धावा 10 धावा असतील धाव फलकावरती. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आमचे मित्र स्वप्नील देखील असेल इन ॲक्शन मध्ये खेळतायत जांताराच्या बदलापूर या संघाकडनं. चांगले खेळाडू आहेत, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत स्वप्नील. जिहाद येत आहेत. दुसरं षटक असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज बादल आपल्याला पाहायला मिळतील. विस्फोटक खेळाडू आहे. लांबलचक षटकार त्याच्या बॅटमध्ये नेहमीच पाहिलेत. टार्गेट काय असेल 3 षटकांच्या मॅचमध्ये हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. बॅटल चांगले, दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत. एकाच विभागातील हे दोन्ही संघम. जिहादचा पहिला बॉल. हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल स्ट्रोक पाठवलाय बॉलला मिड विकेट, सीमा रेखा बाहेर. बादलच्या बॅटमॅननं पहिला धमाका. षटकार. सो माझ्या षटका ठोकलाय बादलनं. मी अगोदरच म्हटलं होतं की
लांबलचक षटकार त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील आतिषबाजी केली होती आणि आता देखील ती सुरुवात केली आहे. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जाईल. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे, ती 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल षटकातील जियाद. यावेळेस माझा चेंडू हवेमध्ये स्लाइस करायचं होतं, समोर लॉफ करायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट कव्हरला झेल टिपली जाईल. फलंदाज बाद. दशरथदादा पाटील यांचा चटपटी कॉमेंटेटर. त्यांच्या प्रकारे आपण पाहिले गेले तर पहिले विकेट या ठिकाणी बाहेर आली आहे. पहिला धक्का लागलाय टीम खरवई संघाला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती दिनेश, हा देखील एक चांगला खेळाडू आहे. पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी दिनेशनं. तो दिनेश तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. एक षटकार खर्च केला जिहादनं, नंतर पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं, विकेट कॅरी केली. फलंदाज बादलला बाद केलं. धावसंख्या थांबली 16 या आकड्यावरती. शेवटचा सामना सुरू आहे आजच्या रात्रीतील. पुढचा बॉल आहे षटकातील जिहाद. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ बॅट स्पीड भरपूर चांगला आहे. जसा बॉल रिलीज झाला, बॅट खाली आला तसा पाठवला बॉलला लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर. दिनेशच्या बॅटमधनं ब्रँडेड फटका षटकार. वेगळी पाहू शकता ज्या प्रकारे तो खेळतो, त्या प्रकारे आपण पाहिले की तर बॅट भरपूर वेगानं फिरवली जाते. प्रत्येक चेंडूवरती ताकद भरपूर आहे त्याच्याकडे. बॉटम हँड भरपूर मजबूत आहे दिनेशचे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र तोच फटका खेळायचा होता, परंतु यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ऑप्शनची लाईन ठेवली गेली. ऑप्शनवरनं चेंडू पडल्यानंतर फार वेगानं निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. जिहाद एका बाजूला षटक चांगलं आपल्याला पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूला रन्स देखील आलेत, षटकार देखील आलेत 2. यावेळेस मात्र एज लागली. खालचा कडा घेऊन चेंडू या ठिकाणी मागे जातोय. खेळाडू उपस्थित असतील आणि डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक, एक षटकार. बॅट्समॅन आपण पाहिलं दिनेशच्या बॅटमॅनला. तदनंतर सलगचे 2 चेंडू त्याच्या अगेन्स्ट आता डॉट येत आहेत. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत बॉल झालेत 5, धावा आल्यात 12, एक विकेट आली आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या टोटल स्कोर धावफलकावरती 22 धावा आहेत. लोवर फुल टॉस ऑन साईडला खेळून काढलेला स्ट्रोक. खेळाडू उपस्थित, एक धाव कंप्लीट आणि ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकं कंप्लीट होतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. खरवई संघ 23 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक असेल. डीजे रॉकेट. डीजे रॉकेट. चला फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. जांतराच्या बदलापूर टीम. शेवटचा 6 चेंडूंचा गेट शिल्लक आहे. फास्ट केला आपण, वेळ भरपूर झाली आहे. आमच्या स्कोररला देखील आणि ॲप्टिटरला देखील झोप आली आहे. 3:17 झालेत. असं वाटलं होतं रोशन संते की आज सामने लवकर होतील, परंतु तसं झालं नाहीये. कारण की संघ उशिरा आले. खास करून आपण पाहिले गेले तर एका सामन्यावरती चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं संघ उशिरा आले, कात्रप आणि त्यानंतर आपण पाहिले गेलं तर जांभेली गाव. त्यामुळे या ठिकाणी थोडासा उशीर झाला. हरकत नाही आहे.
शेवटचा सामना सुरू आहे. गोलंदाज तयार. इरफान लॉफ्टेड हिट, फुल टॉस बॉल. खेळाडू उपस्थित, प्रयत्न 100% केले होते परंतु बॉल सीमा पार. षटकार. अंतिम स्ट्रोक बॅट्समॅन दिनेश होते आणि दिनेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. बादल बाद झाला तर देखील अजूनही बॅटिंग जशीच्या तशी सुरू आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित आहेत. यावेळेस मात्र फटका बसलाय. वाईडिश लॉंग ऑफला टिपी जाईल जेल. फलंदाज बाद. एक षटकार ठोकल्यानंतर विकेट मिळाली इरफानला. फलंदाज बाद. दिनेश आडेकने बाद झालेत. एक षटकार त्यानंतर विकेट. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 29. 29 धावा फलकावरती आहेत. नवीन खेळाडू समीर. प्रत्येक खेळाडू येतोय, मोठा फटक्याचा प्रयास करतायत. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. एक जावी ते मिळेल. धावसंख्या 30 धावा फलकावरती. गौरव मात्र थोडासा शांत पाहायला मिळालाय. एकच षटकार त्याच्या बॅटमन आलाय. चेंडू त्यांना आतापर्यंत खेळलेत या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 7 धावेवरती तो बॅटिंग करतोय. लोवर फुल टॉस होता. डग झाले होते, थोडेसे झुकले होते फटका खेळण्यासाठी. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. चांगला थ्रो. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. तू मे. यावेळेस मात्र विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद. समीरला परतावा लागेल माघारी. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज गौरवचा. अजून एक सांघिक यश जाणता राजा बदलापूर संघासाठी. बॅट्समॅन लवकर जा. आपण डीजे रॉकेट या ठिकाणी आता थोडासा मूड बनवत आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर बॉल झालेत एकूण 4. धावसंख्या एकूण 31. 31 धावा फलकावरती. ओ फटका भरपूर चांगलाय. उडवलाय बॉलला कव्हरच्या डोक्यावरनं. पाठवलाय बॉलला सीमा पार. गौरवच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. रॉकेट लॉन्च झालाय. दोन्ही पंच आमच्याकडे या ठिकाणी बघतायत. यस, स्क्वेअर लीगचे पंच आमचे. षटकार आलाय. नक्कीच गौरवनं ज्या प्रकारे स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला, स्ट्राईक घेतली, त्याच अनुषंगाने त्यानं दुसऱ्याच बॉलवरती लगेच षटकार ठोकलाय. कॉन्फिडन्स भरपूर आहे स्वतःवरती. शेवटचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल भरपूर वेगाने आला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 17 कंप्लीट होते. पहिलं बॅटिंग करत असताना खरवई संघानं बनवल्या आहेत. टोटल स्कोरबोर्ड वरती 37. 37 धावा फायटिंग टोटल स्कोर आहे आणि 38 धावेचं लक्ष असेल जाणता राजा बदलापूर संघासमोर. ओटीयू रॉकेट.
सोनू बांगर, थँक्यू सो मच डी जे मास्टर. तर आपण विशेष सन्मान करूया ज्यांच्या आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकला, असे अत्यंत टॅलेंटेड समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे मित्र मल्टिपल समालोचक सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकला आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. विष्णू शेठ धुळे यांना विनंती असेल, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. विष्णू दादा धुळे यांना विनंती असेल, जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे, आणि दादांच्या शुभ हस्ते आपण सोनू बांगर यांचा विशेष सन्मान करूया. आणि उद्या सोनू बांगर यांचे गुरु योगेश मडवी सरांचा आवाज ऐकणार आहोत आणि राहुलजी चव्हाण सरांचा आवाज देखील आपण उद्याच्या डे नाईटमध्ये ऐकणार आहोत. सोनू, खऱ्या अर्थाने तुझं देखील विशेष कौतुक आणि आभार. नक्कीच खूप चांगला आणि सुंदर समालोचन. आदरणीय जितेशजी लेहे, विनोद तरे आणि अक्षय कोरडे या तिघांकडून जर जांताराजा बदलापूर या संघाने हा सामना जिंकला तर त्या संघासाठी मेजवानी आहे. या त्रिमूर्तीच्या माध्यमातून ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. 38 धाव बनवायचे आहेत जांताराजा बदलापूर या संघाला. या सामन्यामध्ये एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळते, कारण की क्वालिफाईंग मॅच आहे, बक्षीस पात्र हा सामना नक्कीच सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. काल आपण पाहिलंय चौथा हिरवा मानकोली संघ, जो संघ दाखल झालाय सुपर 6 मध्ये, आणि आज कोणता संघ दाखल होईल यासाठी हा सामना सुरू आहे. 38 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज जिहाद आणि सागर देशमुख ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती बादल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय जिहादच्या बॅटमधून. जिहाद कॅप्टन आहे, तो म्हणजेच जांताराजा बदलापूर या टीमचा. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. आजची ही दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीमधील हा शेवटचा अंतिम सामना सुरू आहे या दोन नामवंत संघांमध्ये. अजून एक तडाखा, मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय, सीमा पार हा येतोय षटकार.
डीजे मास्टर आमचे रॉकेट आहेत. त्रिमूर्तीच्या माध्यमातून मेजवानी आहे. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. सुरुवात खूप चांगली केली आहे. 38 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. जानता राजा क्रिकेट संघ बदलापूर या टीमला जोविलीकर चषक आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय विष्णू दादा धुळे, रमेश धुळे, तुषार धुळे, सुनील धुळे, सागरजी धुळे, स्वप्नील धुळे, बाळा माळी आणि सुरेश धुळे आणि महेंद्र धुळे यांच्या माध्यमातून जोविलीकर चषक. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. सागर देशमुख बॅक टू द पवेलियन. आहेत अंकुश. अंकुश येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. सागर देशमुख बाद झालाय. 11 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. एक चांगलं बॅटल नक्कीच सुरू आहे. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. फुलटॉस चेंडू लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. उद्या ठीक संध्याकाळी 5 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4:30 वाजता रिपोर्टिंग टाइम. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 38. 12 चेंडू शिल्लक आणि अजूनही 25 धावांची गरज आहे. बारा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. त्रिमूर्तीच्या माध्यमातून जानता राजा बदलापूर या टीमला सुवर्ण संधी आहे. मेजवानी असेल जितेजी लिहे, विनोद गोलंदाज आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये निखिल येतोय. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं नक्कीच प्रतिबिंब असेल. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना 50-50 आपण पाहतोय कारण की 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25 या सामन्यामध्ये. सर्वांचीच प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. क्या बात आहे. पिकअप स्ट्रोक शॉर्ट पुल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू झालाय गुल. षटकार.
फुल टॉस चेंडू आहे ऑनसाइडला टर्न केला डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. अडोतीस धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. अजूनही 18 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अमरदादा चौधरी यांची प्रचंड मेहनत आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत या स्पर्धेचे. विष्णू शिंदे सरांचं मी विशेष कौतुक करेन. DK सरांचं मी देखील कौतुक करेन. आज DK सरांची बॅटिंग देखील आपण पाहिली. सोनू बांगर सर खूप चांगली फलंदाजी DK सरांनी केली आणि सिद्धिविनायक इनगाव या टीमने सलग 2 सामने जिंकलेत. क्या बात है स्विंग अँड मिस. येतो डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये वापसी करेल खरवई संघ कारण की 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. क्वालिफाईंग मॅच आहे. बक्षीस पात्र हा सामना आहे कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. फुल टॉस स्लॉग स्वीप फक्त दिशा दिलीये पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. या चुका टाळाव्या लागतील खरवई या टीमला कारण की फुलटॉस चेंडू फेकला होता निखिलने आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. षटकार आलाय. फलंदाज अंकुशच्या बॅटमधून 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद अंकुश. बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट आणि आता मध्ये समीकरण आहे. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7-12ला भरपूर महत्व आहे आणि ते समीकरण आलंय ते म्हणजे जांतराजा बदलापूर या टीम समोर 7 चेंडू बनवायचे धाव 12. सात चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये वापसी झाली आहे आई गावदेवी खरवई या टीमची. स्वप्नील येतोय नवीन फलंदाज. स्वप्नील सावंत न्यू बॅट्समन. हा चेंडू फार महत्वाचा असेल. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि अपील नक्कीच फेटाळली आहे. इथे डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धाव 12.
6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. पहले चेंडूवरती इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. कप्तान चला, सीनातान, षटकार. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. रॉकेटच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेत. इथे डॉट बॉल. या मॅच मध्ये ट्विस्ट. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 6 धावा बनवाव्या लागतील. क्या बात आहे. सीमारेषेच्या बाहेर विजयाचा हा षटकार येतोय. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय. जानता राजा बदलापूर या संघाने आणि जानता राजा बदलापूर संघ दाखल होतोय जोविलीकर चषकाच्या सुपर 6 मध्ये. अभिनंदन जानता राजा बदलापूर संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा संघनायक जिहाद. ट्रॉफी आपण घेऊन जायचं आहे. त्यानंतर फोटोशूट करा. जिहाद, जिहाद 1 मिनिट या. जिहाद